आई आई तू काय करतेस? कारले तोडी ते कशासाठी? बाजारासाठी. त्याच्याने काय होईल? घर चालेल. अजून तू काय काय नेणार उद्या? भाजी कशाची? आंबडीची करडीची. अजून मग काही नाही दुसरं. काय बनवते? अगं हे काय आहे ग? अगं एखादा कपडे माझ्या आईने मला फेकून देण्यासाठी फिकती का? फिकू नको. मग काय करू? आपण येथे कसून कापी पिशवला फिरशे, पण याचा फायदा काय होणार? हे बघ, आज प्लास्टिकचा उपयोग खूप वाढलेला आहे. आज प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पृथ्वी संकटात सापडली आहे. प्लास्टिक हे नष्ट करता येत नाही, ते अमर आहे. आपण या कापडी पिशव्यांचा उपयोग कॅरीबॅग ऐवजी करू शकतो. मग ठीक आहे, मी आजच माझ्या आईकडून या कापड्यांच्या कापडी पिशव्या तयार करून घेतो. खायला मग प्लास्टिक. मित्रांनो, प्लास्टिकचा प्रश्न फक्त भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला पडलेला आहे. होय, या प्लास्टिकमुळे आज रस्ते एकच आहे. प्लास्टिकचा वापर टाळा आणि कापडी पिशव्यांचा वापर सुरू करा. आम्ही विद्यासागर कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनी. पाहिलं ना तुम्ही आत्ताच व्हिडिओ. यामध्ये आमच्या गावातील स्थानिक व्यवसाय आहेत. आपल्या देशामध्ये स्थानिक पातळीवर काम करणारी खूप लोक असतात. त्यांना डावलून आपण परदेशी वस्तूंना, परदेशी व्यापाऱ्यांना पसंती देतात. हे चूक आहे. आपल्या गावाचा विकास करायचा असेल तर या स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या लोकांना महत्त्व देऊन प्रगती साधणे आवश्यक आहे. या दृष्टीने व्होकल फॉर लोकल हा नारा अत्यंत उपयुक्त आहे. स्थानिक लोक व्यापाऱ्यांना प्राधान्य देऊन गावाची प्रगती साधूया. धन्यवाद.